पुण्यात सोसायटीत भयंकर घटना. डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या तरुणाला विवाहिता एकटी दिसली आणि पुढे घडलेला प्रकार ऐकून पायाखालची जमीन सरकेल. पॅन्टला हात आणि पुढे असं. पुण्यातील एका शांत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोसायटीत सायंकाळच्या वेळेला अचानक असा प्रकार घडला की काही क्षणांसाठी सगळ्यांच्याच अंगावर शहारे आले. बाहेरून पाहिलं तर सर्व काही अगदी नेहमीसारखंच होतं. लोक आपल्या कामातून घरी परतत होते, काहीजण सोसायटीच्या आवारात फिरत होते, तर काहीजण घरातल्या रोजच्या कामात गुंतले होते. पण त्या एका घराच्या दरवाजामागे जे घडणार होतं त्याची कल्पना कोणालाही नव्हती. त्या दिवशी सायंकाळची वेळ होती. शहरातल्या हजारो घरांप्रमाणेच त्या घरातही ऑनलाईन मागवलेल्या सामानाची वाट पाहिली जात होती. मोबाईलवर ॲपमध्ये डिलिव्हरी येत आहे असा मेसेज आला आणि काही वेळातच सोसायटीच्या गेटवर एक दुचाकी येऊन थांबली. हेल्मेट घातलेला एक तरुण हातात पार्सल घेऊन त्या बिल्डिंगकडे चालत गेला. सोसायटीत येणाऱ्या जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयची सगळ्यांनाच सवय झाली आहे. रोज कोणी ना कोणी पार्सल घेऊन येतच असतं. त्यामुळे त्या दिवशीही कोणी त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं नाही. तो सरळ लिफ्टमध्ये गेला आणि काही क्षणातच एका फ्लॅटसमोर उभा राहिला. दरवाजाची बेल वाजली. घरात एक विवाहिता तरुणी होती. तिने दरवाजा उघडला. समोर उभा असलेला डिलिव्हरी बॉय हातात पार्सल घेऊन उभा होता. तिने पार्सल घेतलं, मोबाईलवर OTP सांगितला आणि व्यवहार संपल्यासारखं वाटलं. दरवाजा बंद होणार इतक्यात तो थांबला. त्याने शांतपणे एक विनंती केली, पाणी मिळेल का? माणुसकीच्या नात्याने अनेकदा आपण अशा विनंत्या नाकारत नाही. त्या तरुणीनेही तसंच केलं. ती आत गेली आणि पाण्याचा ग्लास घेऊन परत आली. दरवाजा अर्धवट उघडाच होता. बाहेर उभा असलेला तो तरुण शांतपणे थांबला होता. पण त्या क्षणानंतर वातावरण अचानक बदललं. तो ग्लास घेताना त्याने अचानक तिच्या हाताला स्पर्श केला. क्षणभरासाठी ती स्तब्ध झाली. हा अपघाती स्पर्श आहे की काही वेगळं हे समजण्याआधीच त्या तरुणाने तिच्याकडे पाहत एक वाक्य उच्चारलं, तू खूप सुंदर दिसतेस. ऐकताच त्या तरुणीच्या मनात संशयाची एक ठिणगी पेटली. पण पुढच्याच क्षणी त्याच्या हालचाली आणखी विचित्र वाटू लागल्या. त्याच्या नजरेचा रोख बदलला. त्याचं उभं राहण्याच्या पद्धतीत काहीतरी अस्वस्थ करणारी गोष्ट जाणवत होती. घराच्या आत शांतता होती. त्या घरात तिची सासू होती आणि एक लहान बाळही. पण त्या क्षणी ते दोघे घराच्या दुसऱ्या खोलीत होते. दरवाजाजवळ काय चाललं आहे याची त्यांना कल्पना नव्हती आणि दरवाजासमोर उभा असलेला तो तरुण अचानक आणखी एक धक्कादायक हालचाल करू लागला. त्या क्षणी त्या तरुणीला जाणवलं की परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. तिच्या मनात भीतीचा एकच विचार फिरू लागला, हा माणूस इथून लगेच गेला पाहिजे. ती काही बोलण्याआधीच त्याने आपल्या पॅन्टला हात लावला आणि विचित्र हालचाल करू लागला. त्याचा चेहरा, त्याची नजर आणि त्याचे शब्द सगळं काही अचानक भयावह वाटू लागलं. क्षणभरासाठी त्या तरुणीचा मेंदूच सुन्न झाला. समोर उभा असलेला तो माणूस आता डिलिव्हरी बॉय वाटत नव्हता, तर एक अनोळखी धोका वाटत होता. ती घाबरली. तिने तात्काळ दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. तिच्या आवाजात भीती स्पष्ट दिसत होती. त्या अचानक बदललेल्या परिस्थितीमुळे काही क्षणांसाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं. दरवाजा बंद होताच त्या तरुणीचा श्वास जोरात चालू लागला. घरातल्या सासूने तिचा चेहरा पाहून विचारलं, काय झालं? पण त्या क्षणी तिच्या तोंडातून शब्दच बाहेर येत नव्हते. काही क्षणांनी तिने सगळा प्रकार सांगितला. घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर लगेच तिच्या पतीला फोन करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच तोही हादरला, कारण हा प्रकार अगदी घराच्या दरवाजात घडला होता. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोसायटीत सायंकाळच्या वेळेला असा अनुभव येईल याची कल्पना कोणालाही नव्हती. यानंतर निर्णय घेतला गेला, हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचायला हवा. त्या तरुणीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरातील CCTV कॅमेरे तपासायला सुरुवात केली. सोसायटीच्या गेटपासून बिल्डिंगपर्यंत त्या डिलिव्हरी बॉयच्या हालचाली स्पष्टपणे कॅमेऱ्यात दिसत होत्या. पोलिसांनी त्या फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. या घटनेनंतर सोसायटीत राहणाऱ्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. अनेकांनी सांगितलं की रोज डिलिव्हरी बॉय घरापर्यंत येतात, पण त्यांच्या वागणुकीकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. मात्र त्या दिवशी घडलेली घटना वेगळी होती, कारण हा प्रकार फक्त गैरसोयीचा नव्हता, तर एका महिलेला घाबरवणारा आणि अस्वस्थ करणारा अनुभव ठरला. या सगळ्या प्रकारानंतर एक प्रश्न पुन्हा समोर आला. ऑनलाईन डिलिव्हरी सेवा वाढत असताना ग्राहकांची सुरक्षितता नेमकी किती सुरक्षित आहे? कंपन्या पार्श्वभूमी तपासणी करतात का? सोसायटीत प्रवेश करताना नियम किती कडक असतात आणि ग्राहकांनी स्वतः कोणती काळजी घ्यायला हवी? पोलीस तपास करत असताना या प्रश्नांचीही चर्चा सुरू झाली आणि शेवटी तपासातून समोर आलं की पुण्यातील त्या सोसायटीत पार्सल देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने पाणी मागण्याचा बहाण्याने विवाहिता तरुणीशी अयोग्य वर्तन केलं आणि तिचा हात पकडला, अश्लील हालचाल केली. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरू आहे.